सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। पुन्हा एकदा एक सुंदर असा व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी आली आहे। माझा आलेला अक्कलकोट येथे आलेला मला स्वामींनी दिलेला दिव्य असा अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। मध्यंतरी माझे रोज व्हिडिओ येत नव्हते, खूप म्हणजे व्हॉट्सॲपला मेसेज आले, ताई तुम्ही व्हिडिओ का बरं टाकत नाही। तर काय होतं ना की अक्कलकोटला आम्हाला जायची खूप इच्छा होती आणि अक्कलकोट जेव्हा स्वामींचं बोलावणं येतं तेव्हाच आपण तिथे जाऊ शकतो। तुम्ही कितीही प्रयत्न करा, जर स्वामींची इच्छा नसेल तर तुम्ही जाऊ शकत नाही। हा माझा वैयक्तिक अनुभव आहे। मी खूप दिवसापासून स्वामींना रोज विनंती करीत होती की स्वामी तुमच्या चरणाची मला हे घ्यायचं आहे, दर्शन घ्यायचं आहे, प्लीज मला अक्कलकोट येथे बोलवा, असं मी स्वामींना रोज कळकळून विनंती करीत होती। तेव्हा कुठे स्वामींनी माझी ही इच्छा आत्ता पूर्ण केली। जेव्हा मी सुट्टीला गावाकडे गेली होती तेव्हा सर्व बहिणी एकत्र आल्या होत्या आणि मी सहज बोलली की चला आपण कुठेतरी जाऊया, अक्कलकोट येथे यायचं का? तर सर्वजण लगेच हो म्हटले। ज्यांना ज्यांना स्वामींनी बोलवलं होतं, ज्यांची ज्यांची इच्छा होती, जे सेवेकरी आहेत त्यांनाच स्वामींनी घेऊन गेलो। आम्ही टोटल 17 जणे झालो आणि 17 जण झाल्यानंतर आम्ही मिनी ट्रॅव्हल्स केली आणि स्वामींच्याच कृपेने स्वामींनीच आम्हाला ती करून दिली हे म्हटलं तरी चालेल। कारण आमच्याकडे छोटे छोटे बाळही होते, आम्हाला बसनी जायचं होतं पण बसनी खूप हाल झाले असते हे स्वामींना माहीत होतं, त्यामुळेच स्वामींनी ती बस आम्हाला करून दिली। त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला। रात्री आम्ही निघाल्यानंतर काय झालं, आम्ही तुळजापूर येथे रात्री पहाटे 2 वाजता पोचलो। आम्ही झोपलो नाही तर लगेच आंघोळ्या करून बारीला दर्शनासाठी लागले। खूप सारी गर्दी तेथे होती, खूप म्हणजे खूप गर्दी होती। बारीला लागलो, देवीचं 7 वाजता छान असं दर्शन झालं आमचं, तिथेही खूप छान वाटलं। त्यानंतर आम्ही 7-8 वाजता अक्कलकोट येथे जाण्यासाठी प्रस्थान केलं। आम्ही अक्कलकोट येथे गेलो पण तिथे आम्ही दर्शन न घेता डायरेक्ट गाणगापूर येथे जाण्याचं ठरवलं, कारण तिथे 12 वाजता महाआरती असते आणि आरती झाल्यानंतर तिथे माधुगिरी मागायची असते। आपण जेव्हा भिक्षा मागतो त्यावेळेस काय होतं ना, तिथं गेल्यानंतर प्रत्येकाने जर 12 वाजता कोणी जर गेलं तर भिक्षा मागितल्याशिवाय मागं येऊ नका, कारण जेव्हा आपण भिक्षा मागतो ना त्यावेळेस आपल्या झोळीमध्ये सुख पडत असतं आणि दुःख आपलं जात असतं, आपला अहंकार हा नष्ट होत असतो, मीपणा नष्ट होत असतो। त्यामुळे भिक्षा ही प्रत्येकाने तिथे मागायची असते। आमची खूप इच्छा होती की आम्हाला थोडी तरी भिक्षा मिळावी, पण आम्ही करेक्ट स्वामींच्या कृपेने 12 वाजता तिथे पोचलो। आम्ही गेलो तेव्हा आरती चालूच होती आणि लगेच भिक्षेसाठी गेलो। आम्हाला खूप छान भिक्षाही मिळाली, तेथून दर्शनही झालं। आता तिथे मला आलेला दिव्य अनुभव मी तुम्हाला सांगते आहे। माझी खूप इच्छा होती, मी स्वामींना घरी निघतानाच प्रार्थना केली की स्वामी मला काही नको, मला फक्त तिथं गेल्यानंतर माझ्या डोक्यावरती हात ठेवून तुम्ही मला आशीर्वाद द्यावा, अशी माझी खूप इच्छा आहे, अशी मी स्वामींना कळकळून विनंती केली आहे। स्वामी एवढी इच्छा या पामराची पूर्ण करावी, अशी मी स्वामींना खूप कळकळून विनंती केली। त्यानंतर काय झालं ना, आम्ही जेव्हा गाणगापूर येथे दर्शन घेऊन आलो, खूप गर्दी होती, बारीला लागलो आणि दर्शन घेऊन आलो। दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर काय झालं, माझी छोटी मुलगी माझ्यासोबत होती आणि ती चाललो होतो। तिथे एक कमंडलू घेऊन भगवे वस्त्र घातलेले, दाढी वाढलेली बाबा उभे होते। माझी मुलगी आणि मी तिथे चालले होतं, तर तिथे गेल्यानंतर त्यांनी माझ्या मुलीच्या डोक्यावरती हात ठेवल्यानंतर तिला त्या कमंडलूमधले 2 रुपये तिच्या हातामध्ये दिले आणि माझी आणि त्या बाबांची जेव्हा नजर झाली तेव्हा त्यांनी एक सुंदर असं हास्य केलं। त्या हास्यातूनच मला कळालं की हे स्वामी आई आहे। मी लगेच त्यांच्या पायावरती माझं डोकं ठेवलं आणि त्यांनी मला माझ्या डोक्यावरती हात ठेवून मला आशीर्वाद दिला। स्वामींनी ही माझी इच्छा पूर्ण केली। खरंच ते स्वामीच होते, कारण असं हास्य दुसरं कोणीच करू शकत नाही। माझी स्वामी आईच असं हसू शकते। मला ते हास्य अजूनही आठवतं, खूप छान असं मन प्रसन्न झाल्यासारखं वाटलं आणि लगेच गुरुदेव दत्त म्हणून मी त्यांच्या चरणावरती डोकं ठेवलं। खूप समाधान, खूप छान वाटलं। त्यानंतर असा माझा गाणगापूर येथे मला स्वामींनी दर्शन दिलं।
गाणगापूरमधून दर्शन घेऊन आम्ही अक्कलकोट येथे मुक्कामी आलो. मुक्कामी आल्यानंतर तेथे महाराजांची रात्रीची शेज आरती आम्ही केली. खूप सुंदर अशी आरती तिथे संपन्न झाली. खूप छान आता अक्कलकोट येथे झाला आहे. खूप छान अशी सजावट केली आहे. वटवृक्ष खूप छान झाला आहे. खूप छान वाटत होतं. त्यानंतर शेज आरती झाल्यानंतर महाराजांना खूप छान पद्धतीने तिथे झोपवण्यात आलं. ते सर्व बघितलं, ते डोळ्यात भरून घेतलं. हे कधीच विसरू शकत नाही. आम्ही समाधी मंदिरातही गेलो. तिथे खूप छान वाटत होतं. समाधी मंदिरामध्ये पण महाराजांच्या त्या पादुका, महाराजांनी वापरलेल्या पादुका खूप छान वाटत होतं. मी ते कधीच विसरू शकत नाही. स्वामींचरणी आता एकच प्रार्थना आहे, स्वामी पुन्हा लवकरच मला तिथे घेऊन चालावं. खरंच खूप छान आहे. प्रत्येकाने एकदा तरी अक्कलकोट येथे जावं. ज्यांची इच्छा आहे अक्कलकोटला जाण्याची त्यांनी स्वामींना रोज विनंती करा की स्वामी तुमच्या दर्शनासाठी मला अक्कलकोट येथे बोलवा. अशी जेव्हा तुम्ही विनंती करत राहताल तेव्हा एक वेळ अशी येईल योग्य की त्यावेळेस स्वामी तुम्हाला आपोआप बोलवतील आणि तुमच्याकडून खूप छान सेवा दर्शन स्वामी तुम्हाला देतील. असे खूप जणांचे छोटे छोटे अनुभव असतात आणि खूप छान वाटतं. आणि विशेष म्हणजे काय झालं ना की जेव्हा आम्ही आलो ना, आम्ही मिनी ट्रॅव्हल्स नगर येथनं केली होती आणि तिथून आलो. आम्हाला आता घरी यायचं होतं. घरी यायचं त्यावेळेस काय झालं, खूप बसमध्ये गर्दी, लेकरं, आमच्याकडे खूप पिशव्या होत्या. कसं जाणार पुढे हे काही कळत नव्हतं. आता कसं करावं, पण महाराजांनी काय चमत्कार केला तुम्हाला सांगू. ते आम्ही हा चमत्कार कधीच विसरू शकत नाही. स्वामींनी आमच्यासाठी पूर्ण बस, ही रिकामी बस आमच्यासाठी पाठवली. त्या बसमध्ये कोणीच नव्हतं. विशेष म्हणते ती बस आम्हाला जिथपर्यंत जायचं होतं तिथपर्यंतच ती बस जाणार होती. त्यापुढे ती बस जाणारच नव्हती. म्हणजे स्वामींनी प्रत्यक्षात आमच्यासाठी ती बस पाठवली होती. खरंच स्वामींची लीला अगाध आहे. स्वामींनी सुखरूपपणे आम्हाला आमच्या घरी पोचवलं. लेकरांचेही खूप छान दर्शन झाले. ऊनही लागलं नाही, काहीच नाही, कारण तिथे पाऊस पडत होता. स्वामींनीच हे करून घेतलं. करता करविता तूच एक स्वामीनाथा, माझी ठाई वार्ता मीपणाची नसेची. खरंच स्वामींची लीला अगाध आहे. असे माझा अनुभव होता. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.